नमस्कार, मी प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. सायकोलॉजिकल काउन्सलर आणि लाईफ कोच म्हणजे मी काय करते हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडत असेल. त्याचे बरेच व्हिडिओज आपण बघितलेले आहेत, पण आज मी एक सामाजिक विषय घेऊन आपल्यासमोर येतो आहे की तो सायकोलॉजीशी रिलेटेड आहे की नाही हे तुम्ही ठरवा, पण एक मोटिवेशनल व्हिडिओज म्हणून आज आपण त्याच्यावर बोलणार आहोत. मुलाला आणि मुलगी काय होतं की मुलगा झाला की मुलाचे खूप लाड केले जातात. अगदी त्याचे लाड एवढे केले जातात की आई वडील आपल्या तोंडातला घाससुद्धा त्याला देतात, त्याच्यासाठी काहीही करतात. पण मुलांचं आयुष्य कसं लकी आहे असं बऱ्याच जणांना वाटतं, कारण त्यांचे लाड त्यांचे आईवडील तर करतातच, पण त्यांच्या आईवडील लाड करता करता ज्यावेळी त्यांचं लग्न होतं त्यावेळेस त्यांचे लाड त्यांचे सासू सासरेही करतात. मग मुलींचं तसं का नाही? परिस्थिती बदललेली आहे असं जरी आपण म्हटलं तरी मुलींना अजूनही तू मुलगी आहेस ना, मग तू असं करू नकोस. अगं तू मुलगी आहेस ना, किती जोराने हसतीस. अगं तुझं काय, तू तर सासरीच जाणार आहे. आणि जर मुलगा आणि मुलगी बहीण भाऊ असेल तर मग विचारूच नका. तेव्हा म्हटलं जातं की अगं त्याला दे ना, थोडं समजूतदारपणा दाखव. हा समजूतदारपणा नेहमी मुलींनीच दाखवायचा का? आणि मुलांचं त्यांचे आईवडील भरभरून त्यांचं कौतुक करतात, त्यांना हवं नको ते बघतात. आणि लग्न झाल्यावर सुद्धा त्यांची खूप मज्जा असते. ती कशी? तर सासरी गेल्यावर सासू सासरे मुलीला काय हवंय काय नको हे विचारायचंच विसरतात. मुलगी काय आपल्याच घरची आहे, ती घेईल समजून. पण जावई बापूंना काय हवंय, त्यांना काय नको, त्यांना अंथरुणाला कुठली नवीन बेडशीट टाकायची, त्यांना कुठे झोपवायचं, त्यांना खायला काय काय आवडतं, त्यांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायचे. एवढे पदार्थ जावयाला खाऊ घालायचे की जसं काही त्यांनी कधी माहेरी त्यांच्या घरी खाल्लेलंच नाही. अशी आपल्या जावयाची सरबारी करताना मुलीला मात्र ते विसरतात. हो, की ते मुलीला नाही विचारत, अगं तुझी काय इच्छा आहे खायची, तू काहीतरी ठरवून आलेलं असेल ना की आईचं हातचं हे खायचं, की आपण माहेरी गेल्यावर हे खाऊया किंवा असं करूया. सासू सासरे जावयाची एवढी सरभराई करतात की जर त्यांना म्हटलं टॉवेल नवीन, मुलीला काय आहे जुना असलेला चालतो. अगं तो नवीन नको, तो जावई बापूंसाठी आहे, हा वापर ना तू, असं मुलीला सांगितलं जातं. परंतु तीच मुलगी जेव्हा सासरी जाते लग्न होऊन, तेव्हा त्या मुलाचे आईवडील म्हणजे तिचे सासू सासरे कसे बदलतात. ती मुलगी कशी बसते, कशी बघते, तिला काय काय बनवता येतं, ती आपल्या मुलाशी कशी वागते, ती आजूबाजूच्या लोकांशी कशी वागते. तिला आपण ऑर्डर सोडतो, अगं हे बनवून आणतेस का, अगं ते बनवून आणतेस का, आणि ती राबराब राबते. आणि त्यातही मुलाच्या अगं तू त्याच्याकडे लक्षच देत नाही. बाई माझा मुलगा किती हे होता. नवीन लग्न झाल्यावर परत टोमणे असतात ते सासू सासऱ्यांचे, माझा मुलगा असा नव्हताच. पण काय बाई आजकालच्या मुली येतात आणि मुलांना बिघडवून टाकतात. तो ना हल्ली त्याचं डोकं वापरतच नाही. हो, तो एका मोठ्या पदावर काम करतोय आणि तो त्याचं डोकं वापरत नाही. इतका तो कमी डोक्याचा आहे का की बायको आल्यावर तो तिचं काहीही ऐकेल. हल्ली ना हे एवढे फिरायला जातात. माझ्या मुलाला तसं काही फिरायला जास्त आवडायचं नाही, पण काय ही मागे लागत असेल ना,
मग जातो आपला. अरे त्यांना सुद्धा काही चेंजची आवश्यकता असते. त्यातही जर कुठे 1-2 दिवसाचा टूर करायचा असेल, काय तुम्ही दोघेच जाता, आम्हाला नाही नेणार? आम्हालाही वाटतं कधीतरी बाहेर जावं. जा ना तुम्ही. एवढे दिवस तुम्हीही बाहेर गेले असालच, आणि नाही गेले असेल तरीही. पण त्यांचं नवीन लग्न झालं आहे. नवीन असो जुनं असो, पण प्रत्येक जोडप्याला काही प्रायव्हसी मिळणं, काही निवांत वेळ मिळणं गरजेचं आहे. त्याच्या रुटीन लाईफमध्ये पासून थोडं वेगळं जाऊन निवांत त्या नवरा बायकोंनी काही वेळ घालवावा, एकमेकांना एक व्हॅल्युएबल वेळ द्यावा. मग जर यामध्येही काही दोघा मुलामध्ये आणि सुनेमध्ये जर काही भांडणं झालीच, तर काय ती तिची काळजीच घेत नाही, ती नुसती कामात आहे, त्याला वेळच देत नाही. वेळच देत नाही म्हणजे काय, तुम्ही कामच इतकी लावली आहेत की तुमच्या मुलाकडे सुद्धा तिला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आणि जर ते दोघं काही बोलत असेल तर लगेच तुमचे टोमणे सुरू होतात. काय बाई, एक शब्द बोलला नाही, सरळ गेला, एरवी तर बस, त्याला काही कळतच नाही. अरे तो बाहेरून, कामावरून, जॉबवरून थकून आलाय, त्याला विश्रांतीची गरज आहे. तू त्याच्या बेडरूममध्ये जाणारच ना, तू 2 शब्द तुमच्याशी बोलून गेला ना. जर एखादी गोष्ट जावयाला त्याच्या सासरी हवी असेल तर त्याचे सासू सासरे धाव ते करतात. अय्या, यांना ना आमच्या जावया बापूंना तिळाचे लाडू फार आवडतात. तर सासूबाई आधीच तिळाचे लाडू बनवून ठेवतात आणि घ्या ना म्हणून त्यांना आग्रहाने वाटतं. परंतु तीच गोष्ट मुलीच्या सासरी जर मुलीच्या सासूने लाडू बनवले तर, आणि ती बोलली की आई तुम्ही लाडू केले होते, कुठे आहेत? सासूचं उत्तर काय असतं? अगं हो का, ते आहे 3-4, पण ते राहू दे, यांना खूप आवडतं, किंवा याला खूप आवडतात, किंवा अगं ते ना ते संपलेत, ते मी यांना देऊन टाकले, ते ना आपली ताई आली होती ना तिला दिले. त्या मुलीला, त्या सुनेला काय वाटत असेल? त्यामुळे तुम्ही ज्यावेळी नवीन मुलगी आपल्या घरात येते, सून म्हणून येते, तिला मुलीसारखं प्रेम द्या. त्याच वेळी ती तुम्हाला तुमच्या आई वडील मानेल. तिचं तर काय, माहेरी गेलं तर नवऱ्याचे लाड, सासरी आहे तरी नवऱ्याचे लाड, मग तिचे लाड कोण पुरवणार? एक आईवडील, ज्या आईवडिलांना 4 ते 5 मुलं आहेत, ते आईवडील आपल्या मुलांमध्ये मतभेद करतात का? एकावर जास्त प्रेम, एकावर कमी प्रेम, असं करतात का? मग सून सुद्धा तुमच्या घरात जेव्हा येते तेव्हा ती तुमचंच बाळ बनते. ते बाळ तुम्ही समजा, स्वतःचं बाळ समजा आणि त्या मायेने वाढा. जर तुम्हीच तुमच्या सुनेला एक सून म्हणून वागवत असाल तर ती तुम्हाला आई म्हणून वागवेल अशी अपेक्षा कधीच ठेवू नका. मी आज मांडलेले विचार खूप परखड आहे. तुम्हाला आवडेल नाही मला माहिती नाही. हे बोलण्याचं कारणही तेच आहे की आता अधिक मास झाला. अधिक मासात तुफान सगळ्यांनी स्टेटस टाकले, जावयांचे खूप सारे कौतुक झालेत. त्याला जावयाला हे देऊ की ते देऊ की ते देऊ की ते देऊ, परिस्थिती नसताना सुद्धा लोकांनी आपल्या जावयाचे लाड कौतुक केले. ट्रेंड आहे ना. नाही केले लगेच सासू म्हणणार, बाई तुझ्या माहेरच्यांनी बोलवलं नाही. आम्ही तर बोलवलं आमच्या बैठाला, आमच्या दीदीला, वटेवर जे काय मुलीचं नाव असेल तिला. ती रीतच असते. पण त्यावेळी मुलीने सुद्धा ठाम व्हायला हवं. आपल्या आईवडिलांची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली नसताना उगाच त्यांच्यावर कुठलाही अतिरिक्त फायनान्शियल लोड तुम्ही देऊ नका.
तुमच्या त्या सासूबाईंच्या सासऱ्यांच्या त्या टोमण्यांसाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांना कर्जबाजारी करू नका. मला वाटते जर मी काही जास्त बोलली असेल तर समजून घ्या. माफी असं मी म्हणणार नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. तुर्तास इथेच थांबूया. जर तुम्हाला माझे या व्हिडिओबद्दल मत आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला काय वाटतं तेही मला कमेंट करून सांगा. आणि हो, सगळ्यांना एकच विनंती करते, प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुर्तास इथेच थांबते. खुश रहा, आनंदी रहा, बी पॉझिटिव्ह.